हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण जिल्हा न्यायालयाची जी भरती निघालेली आहे त्यासाठी लिपिक आणि शिपाई पदासाठी काही मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स पाहणार आहोत। अँड या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचा सर्व सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे। इंग्लिश ग्रामर, देन मराठी ग्रामर, जीके, जीएस, करंट अफेअर्स असे सर्व टॉपिक्स कव्हर होणार आहेत अँड डेली व्हिडिओज येणार आहेत आणि तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? मद्रास उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय। भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय, तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे कलकत्ता उच्च न्यायालय। याची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1862 रोजी। 26 जून 1862 ला स्थापना झाली कलकत्ता उच्च न्यायालयाची। त्यानंतर येते बॉम्बे उच्च न्यायालय। स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862 रोजी। त्यानंतर येईल मद्रास उच्च न्यायालय। स्थापना 15 ऑगस्ट 1862 अँड अलाहाबाद उच्च न्यायालय 1866। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? औरंगाबाद, पुणे, नागपूर की पणजी? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही, तर याचं करेक्ट आन्सर येईल पुणे, ऑप्शन बी। बाकी औरंगाबाद, नागपूर, पणजी या तिन्ही ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार करण्यात आली आहे? 124, 224, 351 की 24? भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार करण्यात आली आहे? तर ही करण्यात आलेली आहे कलम 124 नुसार, ऑप्शन ए। भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना राज्यघटनेच्या 124 अनुच्छेदानुसार करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अंदमान निकोबार बेटांची न्यायिक राजधानी कोणती आहे? कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, पोर्ट ब्लेअर? अंदमान निकोबार बेटांची न्यायिक राजधानी, तर यांची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आणि न्यायिक राजधानी आहे कोलकाता, ऑप्शन ए। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। अनुच्छेद 145 न्यायाधीशांचे वेतन, अनुच्छेद 143 सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, अनुच्छेद 139 प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार की अनुच्छेद 141 सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतातील सर्व न्यायालयांना लागू आहेत? यामधील चुकीची जोडी ओळखायची आहे। तर अनुच्छेद 141 कशासाठी आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतातील सर्व न्यायालयांना लागू आहेत। अनुच्छेद 139 प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, हे सुद्धा करेक्ट आहे। अनुच्छेद 143 मध्ये काय येते? सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार। आता मला सांगा, न्यायाधीशाचे वेतन कोणत्या अनुच्छेदात येते? तर न्यायाधीशांचे वेतन अनुच्छेद 125 आणि अनुच्छेद 145, तर यात येतात न्यायालयाचे नियम। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। चुकीची जोडी येईल अनुच्छेद 145 न्यायाधीशांचे वेतन। अनुच्छेद 145 असतो न्यायालयाच्या नियमांसाठी आणि 125 असतो न्यायाधीशांच्या वेतनासाठी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? एच.जे. कनिया, एम.पी. शास्त्री, मेहरचंद महाजन, बी.के. मुखर्जी? भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश, तर हे होते एच.जे. कनिया, ऑप्शन ए। हे एम.पी. शास्त्री होते भारताचे दुसरे मुख्य न्यायाधीश, मेहरचंद महाजन तिसरे मुख्य न्यायाधीश, बी.के. मुखर्जी चौथे मुख्य न्यायाधीश। ठीक आहे। एच.जे. कनिया होते भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, लडाख हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे? जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश? कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते लडाख? तर हे येते जम्मू आणि काश्मीरमध्ये, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण आपले पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतो? भारताचे महालेखापरीक्षक, भारताचे महान्यायवादी, लोकसभा अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त? यांपैकी कोण आपले पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतो? तर याचं करेक्ट आन्सर येईल अटॉर्नी जनरल, भारताचे महान्यायवादी, ऑप्शन बी। यासाठी कलम कोणते आहे? तर कलम 76। ठीक आहे। पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचे राजीनामा पत्र कोणाकडे सादर करतात? राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष की राज्यपाल? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचे राजीनामा पत्र कोणाकडे सादर करतात?
तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए राष्ट्रपती. आता तुम्ही मला सांगा, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करते? तर नियुक्ती करतात राज्यपाल आणि राजीनामा पत्र स्वीकारतात राष्ट्रपती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पद धारण करतो? 65 वर्ष, 60 वर्ष, 58 की 62? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पद धारण करतो? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए 65 वर्ष. सुप्रीम कोर्टाचा जो न्यायाधीश असतो तो वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पद धारण करतो. आता तुम्ही मला सांगाल, हायकोर्टचा न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पद धारण करतो? तर सुप्रीम कोर्ट 65 वर्ष, हायकोर्ट 62 वर्ष. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील न्यायिक पुनरावलोकन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली आहे? संयुक्त राष्ट्र, ऑस्ट्रेलिया, जपान की स्वित्झर्लंड? न्यायिक पुनरावलोकन, तर ही संकल्पना घेण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्राकडून, ऑप्शन ए. आता तुम्ही मला सांगाल, न्यायिक पुनरावलोकन घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते? तर यासाठी आहे कलम 137. ठीक आहे, 137. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयात किती वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक असतो? 4 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्ष की 10 वर्ष? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयात किती वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक असतो? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी 10 वर्ष. वकिलीचा 10 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि न्यायाधीशाचा 5 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ देतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल की भारताचे सरन्यायाधीश? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ कोण देतात? तर राज्यपाल देतात, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. देन राजीनामा कोणाकडे देण्यात येतो? तर राजीनामा पत्र राष्ट्रपती. ठीक आहे. पदाची शपथ देतात राज्यपाल आणि राजीनामा पत्र स्वीकारतात राष्ट्रपती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्य गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड की मिझोराम? गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणती राज्य येतात? तर यामध्ये येते अरुणाचल प्रदेश, नंतर येते नागालँड, देन येते मिझोराम, आसाम. यामध्ये मेघालय येत नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि आसाम ही सर्व राज्ये येतात गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे? दिल्ली, मुंबई, तामिळनाडू की केरळ? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी केरळ. केरळ उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे. त्यानंतर आता तुम्ही मला सांगाल, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणती राज्ये येतात? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात महाराष्ट्र, देन गोवा, दीव दमण आणि दादरा नगर हवेली. ठीक आहे. त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, आसाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? दक्षिण आफ्रिका, जर्मनी, अमेरिका, USSR? युनियन ऑफ सोव्हिएट सोशियालिस्ट रिपब्लिक्स, USSR. तर मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आलेली आहे रशियाकडून, जे येते USSR मध्ये. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. USSR मध्ये येतात रशिया, देन युक्रेन, जॉर्जिया, बेलारूस, देन किर्गिस्तान, उझबेकिस्तान. ठीक आहे. देन आता तुम्ही मला सांगाल, घटनेतील कोणत्या भागात येतात मूलभूत कर्तव्य? तर मूलभूत कर्तव्य येतात 4A मध्ये, 4A मध्ये येतात मूलभूत कर्तव्य. देन मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत? तर हे स्वीकारण्यात आलेले आहेत अमेरिकाकडून. मूलभूत कर्तव्य रशिया, मूलभूत हक्क अमेरिका. दक्षिण आफ्रिका, तर घटना दुरुस्ती स्वीकारण्यात आलेली आहे दक्षिण आफ्रिकेकडून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम उच्च न्यायालयांच्या रीटशी संबंधित आहे? 126, 226, 76, 32? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम उच्च न्यायालयांच्या रीटशी संबंधित आहे? तर उच्च न्यायालयांच्या रीटशी संबंधित आहे कलम 226, ऑप्शन बी. हायकोर्टाच्या रीटशी संबंधित आहे कलम 226 आणि सुप्रीम कोर्टाच्या रीटशी संबंधित आहे कलम 32. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
कोणते जिल्हा न्यायालय हे कामकाजाची ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय ठरले? नाशिक, उस्मानाबाद, मुंबई की चंद्रपूर? कामकाजाची ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय, तर हे न्यायालय आहे उस्मानाबाद, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती अधिनियम लघु राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? 86वा घटनादुरुस्ती अधिनियम, 44वा घटनादुरुस्ती अधिनियम, 92वा घटनादुरुस्ती अधिनियम, 42वा घटनादुरुस्ती अधिनियम लघु राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? तर लघु राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे 42वा घटनादुरुस्ती अधिनियम, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लघु राज्यघटना, मिनी राज्यघटना कधी झाली? 1976 साली. यानुसार कोणते शब्द ॲड करण्यात आले? तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता. ठीक आहे, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता हे शब्द ॲड करण्यात आले 42व्या घटनादुरुस्तीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे संघीय वैशिष्ट्य आहे? एकल नागरिकत्व, आणीबाणीच्या तरतुदी, स्वतंत्र न्यायव्यवस्था, एकात्मिक न्यायव्यवस्था. भारतीय राज्यघटनेचे संघीय वैशिष्ट्य, तर संघीय वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे संघीय वैशिष्ट्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862, ऑप्शन सी. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, दादरा नगर हवेली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागात येतात? 4A, 51A, 8A, 51B. मूलभूत कर्तव्य, तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आलेली आहे रशियाकडून. घटनेतील कोणत्या भागात येतात? 4A मध्ये, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते अधिकार क्षेत्र भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? अपीलीय, सल्लागार, आर्थिक की मूळ? भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तर यामध्ये अपीलीय येते, सल्लागारसुद्धा येते, मूळसुद्धा येते. यामध्ये आर्थिक येत नाही, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आर्थिक अधिकार क्षेत्र भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल की मुख्यमंत्री? कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर कलम 153 राज्यपाल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कलम 153 नुसार होते राज्यपाल यांची नेमणूक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील फौजदारी कायद्याचा कणा म्हणून कोण काम करतो? भारतीय दंड संहिता, भारतीय कास्टिगेटरी संहिता, भारतीय शिस्तपालन संहिता, भारतीय दंडात्मक संहिता. भारतातील फौजदारी कायद्याचा कणा, तर याचं करेक्ट आन्सर येईल भारतीय दंड संहिता, ऑप्शन ए. इंडियन पिनल कोड, IPC. आता मला तुम्ही सांगाल यामध्ये किती चॅप्टर्स आहेत आणि किती सेक्शन्स आहेत? IPC इंडियन पिनल कोडमध्ये किती चॅप्टर्स आहेत, किती सेक्शन्स आहेत? तर चॅप्टर्स 23, सेक्शन्स 511, 511 सेक्शन्स, 23 चॅप्टर्स. ठीक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओत इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.